नमस्कार. कोरोनाचं संकट आणि कोरोनाची संधी या विषयाच्या तिसऱ्या भागाकडे आता आपण वळत आहोत. मला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याकडे ह्याची लागण व्हायला सुरुवात झाली ती मुळात मुंबईपासून, ह्याचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली ती मुंबई आणि महाराष्ट्रापासून, आणि आजही आपण आपली ती पोझिशन अबाधित ठेवलेली आहे. राज्यातल्या इतर राज्यांपेक्षा आपण कितीतरी पुढे आहोत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, अभिमानाची नाही. आपण त्याचा संकटाचा मुकाबला धैर्याने करतोय ही अभिमानाची गोष्ट नक्की आहे. पण धैर्याने मुकाबला करणं आणि सुजाणपणाने मुकाबला करणं ह्याच्यात फरक आहे. त्यामुळे सुजाणपणात महाराष्ट्र मागे पडतो आहे आणि ह्याच्याबद्दल राजकीय नेते, ब्युरोक्रेसी ह्यासोबत जे आपल्याकडे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत त्यांच्याबद्दलही आपल्याला थोडंसं बोलणं गरजेचं आहे. जेव्हा हे लक्षात आलं की कोरोनाला सध्या तरी आपल्याकडे औषध नाही, कोरोनाचं संक्रमण वाढत चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना क्वारंटाईन करावं लागतंय आणि ते सुद्धा 14 दिवस क्वारंटाईन करावं लागतंय, हा बोझा आपल्या दवाखान्यांवर मोठ्या प्रमाणात पडणार आहे हे सरकारने आधी ओळखलं जरी असलं तरी काय करावं हे सरकारला सुचलं नाही किंवा त्याच्याबद्दल सरकारने विचारविनिमय केला नाही, लोकांची मदत घेतली नाही, लोकांची मतं घेतली नाहीत असं नक्की म्हणावं लागेल. दुसरा मुद्दा की जी सरकारी यंत्रणा ही कोरोना विरुद्धचा लढा राबवण्यामध्ये पुढे आहे, त्यांच्यामध्ये येणारा थकवा, त्यांच्यामध्ये येणारं नैराश्य आणि त्यांच्यासाठी असणारं रिस्क ह्याचाही विचार सरकारने केलेला नाही असंही आपल्याला म्हणावं लागेल. आणि ह्याचं नुकतंच घडलेलं उदाहरण म्हणजे आपल्याकडला एक अतिशय यंग, जेमतेम 33 वर्षाचा सिनियर पोलीस इन्स्पेक्टर अतुल कुलकर्णी हा अतुल का अमोल कुलकर्णी हा नुकताच कोरोनामुळे मरण पावला. आणि तेही कसं तर अगदी माइल्ड लक्षणं दिसली, टेस्ट केली, पॉझिटिव्ह आली आणि आता दवाखान्यात नेलं जाणार तोपर्यंत त्याच्या आयुष्याची दोरी तुटली. तर हा धोका आपल्या सगळ्याच इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या मंडळींना आहे हे त्यांनीही लक्षात ठेवावं. आणि म्हणून त्यांनीसुद्धा सरकारकडे मागणी करायला हवी की जर आयुर्वेदात आम्हाला इम्युनिटी वाढवणारी, प्रतिकारशक्ती वाढवणारी किंवा बी आणि सी कॅटेगरीमध्ये आम्ही असताना आम्हाला तत्काळ काहीतरी मदत होऊ शकेल अशी औषधं आहेत तर सरकार ती का राबवत नाही आहे हा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारायची गरज आहे. आता सरकारला ह्या बाबतीत लीड घेता आली असती, महाराष्ट्र सरकारला ती घेतली नाही, राहू द्या. पण जेव्हा इतर राज्यांमध्ये अशा प्रकारचे प्रयोग थोडेफार सुरू झाले, त्यांना चांगलं यश मिळू लागलं, हे महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आल्यानंतर आणि लॉकडाऊनचा जवळजवळ 41 दिवसाचा त्रास सगळ्यांनी सहन करून झाल्यानंतर आता 15 मेला महाराष्ट्र सरकारने एक टास्क फोर्स गठन म्हणजे समिती गठीत केली आणि त्या समितीला काम हे दिलं की जेवढी सरकारी दवाखाने आहेत, PHC, PHU, सिव्हिल हॉस्पिटल्स, इतर मोठ्या शहरांमधली सरकारी आणि म्युनिसिपल हॉस्पिटल्स, इथे सगळीकडे आयुर्वेदाच्या माध्यमातून किंवा आयुषशी संबंधित जी औषधं आहेत, मग ती आयुर्वेदाची असतील, होमिओपॅथीची असतील, युनानी असतील, योग, प्राणायाम, निसर्गोपचार यासारखी असतील, तर ह्या सगळ्या प्रकारची जी औषधं आहेत ही औषधं कशी दिली जाऊ शकतात, किती दिली जाऊ शकतात, त्याप्रमाणे ती देण्यात यावीत आणि ती व्यवस्थित दिली जावीत यासाठी हे टास्क फोर्स सरकार नेमत आहे. म्हणजे टास्क फोर्सनी लगेच कामाला लागावं अशी सरकारची अपेक्षा ह्याच्यामधून आपल्याला दिसून येते. पण आज 6 दिवस झाले तरीसुद्धा एक साधी इन्स्ट्रक्शन अजूनही ह्या टास्क फोर्स मार्फत
आपल्या सगळ्या जिल्ह्यातले जे आयुष अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आणि त्यांच्यामार्फत सगळ्या जिल्ह्यामध्ये असलेल्या सरकारी अस्पताळं, सरकारी स्वास्थ्य एजन्सीज ह्यांच्याकडे पोचलेली नाही. सगळ्याच जिल्ह्यांमधून, सगळ्या PHCs वगैरेमधून येणारी माहिती प्रत्येक डिव्हिजनल कमिशनर म्हणजे महसुली आयुक्ताच्या कार्यालयात गोळा केली जाते आणि तिथून ती सरकारकडे पाठवली जाते. ह्यासाठी प्रत्येक कमिशनरेटमध्ये एक कंट्रोल रूम केलेली आहे. ह्या कंट्रोल रूममध्ये लोकांच्या तक्रारी वगैरे इतर बऱ्याच गोष्टी केल्या जातात. त्याबरोबर हे डॉक्टरांचे रिपोर्टही मागवले जातात. त्याच्यात अजूनही कुठेही आयुर्वेदाच्या मंडळींनी काय करावं आणि ते केलेलं आहे की नाही हे रिटर्नमध्ये लिहून पाठवावं ह्या तऱ्हेच्या इन्स्ट्रक्शन दिल्या गेलेल्या नाहीत. तर ह्या पद्धतीची कारवाई सरकारकडून तातडीने होणं अपेक्षित आहे. आता शेवटच्या मुद्द्यावर मी येते. तो मुद्दा असा की आज मी जे म्हटलं की कोरोना संकट ही संधी आहे, ह्याचं आपल्याला संकटाचं संधीत कसं रूपांतर करता येईल तर त्याचे मी 4 टप्पे पाडते. ते 4 टप्पे कोणते? तर पहिला टप्पा म्हणजे आपल्याकडे जे A-B-C कॅटेगरीतले रुग्ण आहेत, जे हाय रिस्क झोनमध्ये येणारी इम्प्लिमेंटेशन एजन्सीज आहेत आणि आपल्याकडे स्लम एरियाज, रेड झोन, बफर झोन, ऑरेंज झोन म्हणजे जिथे अजून मोठ्या प्रमाणावर संक्रमण होण्याची शक्यता आहे, ह्या कॅटेगरीमधली जी मंडळी आहेत ह्यांच्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदाची औषधं द्यायला सुरुवात करावी. तो डेटाबेस गोळा करावा आणि त्याचा परिणाम, त्याचं डॉक्युमेंटेशन हे सगळं सरकारसाठी एक मोठा ज्ञानाचा ठेवा पुढल्या काळासाठी होणार आहे आणि आजच्या घडीला एका मोठ्या संकटातून आपली लवकर सुटका होणार आहे. ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करून सरकारने हा पहिला टप्पा राबवावा. दुसरा टप्पा कोणता? तर जी D आणि E कॅटेगरीत जी मंडळी आहेत, जी व्हेंटिलेटरवर आहेत, ICUमध्ये आहेत, त्यांना त्यांची जी काही मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे ती बंद न करता ॲडिशनली आयुर्वेदातील औषधं द्यावीत आणि तोही डेटाबेस गोळा करावा. त्यांच्यावर किती चांगला परिणाम होतो त्याचीही माहिती सरकारने करून घ्यावी. तिसरा टप्पा तो म्हणजे संबंध जगभरात जे A-B-C कॅटेगरीतले पेशंट्स आहेत कोरोनाचे, त्यांच्यासाठी सरकार ही ऑफर देऊ शकतं की हे आमचे रिझल्ट्स पहा, ही आमची औषधं पहा, हे आमचं लिटरेचर वाचा आणि ह्या लिटरेचरप्रमाणे तुम्हीही तुमच्याकडल्या A-B-C कॅटेगरीतल्या सगळ्या लोकांना मदत करू शकता. हवी तर आमच्याकडून मदत घेऊ शकता. ह्या मदतीपोटी कदाचित सरकार पैसेही मिळवू शकेल. तर ही झाली तिसरा टप्पा जो सरकार संधीचा उपयोग करून घेऊ शकतो. चौथा टप्पा गाठण्यासाठी सरकारला पहिल्यांदा दुसऱ्या टप्प्याकडे लक्ष द्यावं लागेल. तो चौथा टप्पा म्हणजे जगभरातले जे D आणि E कॅटेगरीतले पेशंट आहेत त्यांच्यासाठीही सरकारने मदत ऑफर केली जाऊ शकते. पण त्याच्यासाठी सरकारला आपल्याकडला दुसरा टप्पा आधी पूर्ण करावा लागेल, त्याचं डॉक्युमेंटेशन करावं लागेल. आणि हे सगळं करत असताना ही आपली डॉक्युमेंटेशनची भाषा सरकारने मराठीच ठेवावी. कुठेही इंग्लिश टर्मिनॉलॉजीच्या मोहात पडू नये, हे रिपोर्ट्स इंग्लिशमध्ये तयार करण्याच्या मोहात पडू नये. कारण आपल्या ज्ञानाची उपयोगिता ही ते ज्ञान जनमानसापर्यंत पोचण्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आहे आणि ते ज्ञान जनसामान्यपर्यंत पोचायचं असेल तर ही सगळी डॉक्युमेंटेशनची व्यवस्था सरकारने मराठीतूनच करावी. इंग्लिश टर्मिनॉलॉजी वापरू नये आणि वैद्यकीय जे तत्त्वज्ञान आहे म्हणजे आयुर्वेदाची फिलॉसॉफी काय, आयुर्वेदाची फिजिओलॉजी काय, आयुर्वेदामध्ये कफ, पित्त, वात, आहार, पथ्य, पचनक्रिया, म्हणजे पाचनाचा शरीरावर काय परिणाम होतो वगैरे ही जी सगळी जे सगळे सिद्धांत आयुर्वेदात एक्सप्लेन केलेले आहेत ह्या सगळ्यांचं इंग्लिश लिटरेचरमध्ये ट्रान्सलेशन करत असताना ज्या आपली शब्दावली आहे मराठी, ती शब्दावली शासनाने कायम ठेवावी. हळदीला हळदच म्हणावं, टर्मेरिक म्हणू नये. अश्वगंधाला अश्वगंधाच म्हणावं, ते लॅटिन नाव देऊ नये. तुळशीला तुळसच म्हणावं वगैरे वगैरे. पण हा विचार
मी कुठल्या पिरियडसाठी करते तर जेव्हा आपण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या टप्प्याचं डॉक्युमेंटेशन करू त्यासाठी करत आहे. तर सरकारने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा, आपलं औदासिन्य झटकून द्यावं आणि ब्युरोक्रेसीला कामाला लावावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळच्या वेळी रिपोर्टिंग घेत जावं, बघत जावं, त्याच्यावर चर्चा घडवून आणावी, ते रिपोर्ट्स जाहीर करावेत. त्याच्यासाठी लागलं तर दररोज प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि आयुर्वेदाबाबत सरकार काय करतंय ह्याची माहिती जनतेला, लोकांना आणि आयुर्वेद तज्ज्ञांचाही ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग करून घ्यावा. हे केलं तर सरकार आज एका खूप मोठ्या यशाच्या शिखराला गाठू शकते ह्याची सरकारने जाणीव ठेवावी आणि लोकांनीही जाणीव ठेवावी की आपणही आपल्या सरकारला अशा पद्धतीने काम करण्यास मदत करू शकतो, सहाय्य करू शकतो, प्रोत्साहित करू शकतो, त्यांच्यावर दबाव आणू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी जनतेनेही कराव्या. ह्यात आपल्या आयुर्वेद तज्ज्ञांचा खूप मोठा वाटा आहे. तसंच ह्या आयुर्वेदाला प्रश्रय देणारे, ह्या आयुर्वेदावर भरोसा असणारे, ह्या आयुर्वेदाबद्दल आत्मविश्वास असणारी जी फार मोठी लोकसंख्या आपल्याकडे आहे, जवळ 15 कोटी आपली मराठी माणसाची लोकसंख्या आहे, तेव्हा ह्या सगळ्यांनी ह्या मोठ्या संधीसाठी पुढे यावं आणि ह्या संधीचा फायदा आपण आपल्या वर्तमान काळासाठी आणि भविष्य काळासाठी करून घ्यावा अशी मला ह्या प्रसंगी सगळ्यांना नम्र विनंती करायची आहे. नमस्कार.